तुम्ही तुमचं बघा ना नीट व्यवस्थित, तुमच्या मनाला पटत असेल तर आम्ही मान्य करतो ना. 4 वर्षाने 10 वर्ष टाका आमचं पहिलं नाव. पण जो अन्याय होत असेल त्याला तुम्ही तोंड काही देणार नाही का? त्याला न्याय देणारच नाही का तुम्ही? जर चितपट कुस्ती झाली असेल आणि त्या चितपटीला मॅच चेअरमन, साईड पंच आणि मुख्य पंच या तिघांची संमती असेल तर व्हिडिओ पाहिला जात नाही, चॅलेंज स्वीकारला जात नाही. यांचं मला पठण गेलं म्हणून मी परत बाळासाहेबाच्या बाजूने. म्हणजे बाळासाहेबांची कुस्तीगीर त्यांची पण महाराष्ट्र केसरी होणारच आहे. मग तुम्ही तुमची कोणती आली गेली आहे? लिगलीच नाही. आणि तुमच्या दोन्ही पण संघटना गेले नाही तर तुम्ही कोर्टात आहे. व्हिडिओ रिप्लेमध्ये दिसतं नाही दिसतं. ज्यावेळेस शिवराज आपले काय ऍप्लिकेशन करेल, आम्ही व्हिडिओ चेक करू आणि त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस कमिटी नेमेल त्यावेळेस आम्ही कमिटीचा निर्णय तुम्हाला सांगू की तो निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे. WWE मध्ये त्यांना लगेच सांगितलं असतं, बघून लगेच रेफरीने चूक केली तर त्याला लगेच 10 वर्षासाठी कट करतात. इथं तसं काय आहे का यांच्यापाशी? ते नियम आहेत का? ज्यावेळेस आपल्याला न्याय द्यायचा असतो त्यावेळेस जनभावनेच्या हेतून न्याय दिला जात नाही. जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमाने कुस्ती बांधलेलं आहे आणि त्या नियमाला बांधूनच न्याय दिला जातो. उद्या जनभावना काय बोलते पण जागतिक कुस्ती संघटनेचा नियम काय बोलतो, कारण ही कुस्ती जागतिक संघटनेच्या नियमाने मला असं वाटतं की 2019ला काकापाच्या तालमीतला हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसी झालाय. इकडे आपण पाहिलं कोथरूडला हा शिवराज द्राक्ष महाराष्ट्र केसी झालाय. काका तर तुमच्याकडे होते, आता नाही. नाही शिवराज आणि आत्ताच्या स्पर्धेमध्ये कमीत कमी 12 ते 15 मेडल ही ना काकापॉरच्या तालमीत आलेली आहे. म्हणजे 12 ते 15 मेडल आलेत. म्हणजे काय स्वर्ण पदकं आलीत, काय रौप्य पदकं आलीत. म्हणजे ती पदकं आली ह्याचा अर्थ आम्ही अन्याय केलाय का? आम्हाला अन्याय करायचा असं तर त्या पण पदकाच्या आम्ही काहीतरी उलटं पालटं केलं असतं ना. परंतु तसं काही होत नाही. कुस्ती ही निरपेक्षपणे पंचाच्या हवाली असते. पंच निर्णय घेतात आणि पदाधिकारी जर काय गोंधळ झाला तर तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता पंचाच्या निर्णयाचा रिव्ह्यू होणार का? कारण स्वतः शिवराज द्राक्षे मागणी करणारे चंद्रकांत पाटलांनी थेट गोळ्याच घालण्याची मागणी केली असल्या दोषी पंचांना. नाही, एकदा रूलनुसार एकदा मॅच सोडली आणि निर्णय अंतिम झाला तर तो निर्णय कायम असतो. पण निर्णय देताना जर शिवराजनी जर आमच्याकडे मागणी केली आणि पंचाच्या विरुद्ध जर ऍप्लिकेशन केलं की मला पंचाचा निर्णय मान्य नाही, पंचाचा निर्णय चुकला आहे, त्यावेळेस शिवराजच्या ऍप्लिकेशननुसार आम्ही तो व्हिडिओ पाहू, आम्ही एक कमिटी त्याच्यावर स्थापन करू आणि त्याच्यात आम्हाला जर पंच दोषी आढळले तर त्यामध्ये पंचा सुद्धा कारवाई माटाचे कुस्तीगीर संघ 100% करेल. त्याचं म्हणणं ही होतं की तुम्ही दाखवून द्या. मी चित झालं तर चितच आहे, मी मानायला तयार आहे. पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आणि वर्ल्डच्या इंटरनॅशनल टुर्नामेंटच्या याच्यामध्ये गेला तर तुम्हाला चित झालेली कुस्ती असली तर त्या नियमाप्रमाणे दाखवू शकत नाही. आम्ही मान्य करतोय, आम्ही इंटरनॅशनल आहे, सर्व अर्जुनावाडी सगळ्या गोष्टी येतात. पण तुम्ही जरा चितच नसेल झालं तर तुम्ही चित देत असेल रेफरी तर ती चुकीचं आहे. निर्णय मग कुणावर अन्याय व्हायला पाहिजे. मग त्या पंचाला तुम्ही निलंबित केलं पाहिजे. पहिलं मेन महत्वाचं तरी त्याला 10 वर्षाची सजा टाका ना. त्याने एका चांगल्या खेळाडूचं जर वाटोळ होत असेल तर त्याच्यावर बंदी टाकणं गरजेचं आहे त्या रेफरी पंचावर. आणि लगेच वर्ल्ड WWE मध्ये त्यांना लगेच सांगितलं असतं, बघून लगेच रेफरीने चूक केली तर त्याला लगेच 10 वर्षासाठी कट करतात. इथं तसं काय आहे का यांच्यापाशी? ते नियम आहेत का? किंवा पंचाने बघावं. 3 पंच असतात, एक पंचाने नाही दिले तर दुसऱ्या. पण मधल्याचा सगळ्यात जास्त रूल असतो मधल्याचा, की मागायचे, हे कले बसलेल्याला मागायचं, ते कलेला बसलेला मागायचं कुस्ती. मग तिथं टिकली नाही तरच बसूनच गडीने शिटी वाजवली. मग ते अनावर झालं नाही, त्याला राग अनावर झाला नाही. माझी ती म्हणत होता तुम्हाला कुस्ती बघा माझी, का नाही कुस्ती बघत तुम्ही? मग टीव्हीवर दाखवा ना, जग जाहीर होऊ द्या ना. हारला त्याच्यात काय? पैलवानामध्ये कधीच आमच्या पैलवानामध्ये कोणी इकी असते. पैलवानामध्ये भांडण लावायचं काम कोण करतं? ही लोक करतात असले. पुढारीपणात तुम्ही काही करायला जाताल का लोकांच्या याच्यावर? मला असं वाटतं फक्त आम्हीच नाही, राज्यातली प्रत्येक खेळ संघटना प्रत्येक खेळाडूकडनं राज्य सहभागासाठी नॉमिनन्स फी आकारते. अशी एकही संघटना नाही की ती संघटना खेळाडूकडनं नॉमिनीज फी आकारत नाही. आणि या खेळाडूंच्या फीवर संघटना चालते. शासनाकडनं संघटनेला 1 रुपया मदत होत नाही. ज्यावेळेस संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्यावेळेस आम्हाला त्यांचं रिजर्वेशन करावं लागतं, आम्हाला त्यांच्या निवड चाचण्या घ्याव्या लागतात, आम्हाला त्यांच्या कॅम्प लावावे लागतात आणि या सगळ्यासाठी खर्च आहे. आणि कधीच नाही घेतले. आणि मग लांडग्यांच्या काळामध्ये मागच्या 35 वर्षात काय प्रगती त्याला सांगा ना मला. मी 1985 पासून कुस्ती खेळतोय तर 2000 मला वाटतं आजपर्यंत कुस्तीमध्ये आहे. मोजकेच म्हणतात काका पवार, राहुल आवारे, नरसिंग यादव हे 3 पंच आंतरराष्ट्रीय पातळीवरले सोडले. म्हणजे हे 3 खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवरले सोडले तर मागच्या 35 वर्षात कोणते खेळाडू मला सांगा बरं चमकले? म्हणजे लांडगेने जे केलं हेच तुम्ही जर मला बाबा हेच तुम्ही करा, आम्ही पण जर देऊ शकत नाही ना. आम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. संघटना लांडगेंचा अभ्यास त्यावेळेस पार्शिलिटी झाली असं थेट आरोप करता तुम्ही. पार्सिटी झाली म्हणत नाही आम्ही, सांगतोय लांडगेंनी कुस्तीमध्ये फी न आकारल्यामुळे किंवा त्याला स्पॉन्सरशिप न घेतल्यामुळे एकही कॅम्प लावला नाही,
कुस्तीगिरांचं रिझर्वेशन कधी जाताना राष्ट्रीय स्पर्धेला झालं नाही, एकाही खेळाडूला रोख पारितोषिक कधी दिलं नाही मागच्या 35 वर्षामध्ये. त्यामुळे जो आलेख वाढायला होता कुस्तीचा तो आलेख वाढला नाही. आमची ज्यावेळी 2 वर्षापूर्वी संघटना आम्ही म्हणजे संघटनेमध्ये घेतलं, म्हणजे आम्ही संघटनेत आलो, त्या वर्षीपासून कुस्तीचा रिझल्ट अतिशय उत्तम लागतो. मागच्या वर्षी जेवढ्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या सर्व राष्ट्रीय स्पर्धेला जात असताना कुस्तीगिरांचं 100% रिझर्वेशन महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने केलं. मेन महत्वाचं म्हणजे दंगलला खेळतात आणि गोरगरिबाचे फक्त लंगुटी तेवढी 10 रुपयाची मिळते त्यांना. आता 50 रुपयाची झाली, पहिली 10 रुपये 2 रुपयाला मिळते, आता 10 रुपये नाही 50 रुपयाची झाली. एवढीच लंगुटीवरली पहिलवान आमची आहेत आज. म्हणजे कसं तरी आम्हाला योगदान मिळतं, बाहेरच्याने केलं, पण योगदान मिळतंय म्हणून आम्हाला तुम्ही अन्याय करू नका आमच्यावर. आज तुम्हाला एक चांगला म्हणजे स्पॉन्सर गावला होता, त्या स्पॉन्सरने बिचाऱ्याने 2-2 गाड्या ठेवल्या, सगळ्याला गाड्या दिल्या, त्याचं आम्ही अभिनंदनच करतो की आमच्या पैलवानाला तुम्ही चांगलं योगदान देता आणि खूप छान करताय, ही आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. पण एखाद्या पैलवानावर तुम्ही लाठीचार्ज करायला हवत असाल तर ही चुकीचं आहे. खरं गेली 3 कुस्त्या बघतो आपण, म्हणजे जे स्पॉन्सर ठरवलं तसंच त्यांच्याच बाजूचा विजेते होतो. हे काय भानगडे कळतच नाही. पण ते कसं त्यांच्यात घोळमेळ चाललं ना, की त्यांच्या बाजूने कुस्तीगीर परिषदेच्या नावाखाली त्यांचं चाललंय. आता त्यांचं कितीपर्यंत काय आहे आम्हाला काहीच माहिती नाही. मी तर गेलोच नाही. माझा काल कार्यक्रमच होता इथं पुण्यामध्ये, त्याच्यामुळे मी काही गेलो नाही. पण सगळे होते, तुम्ही न्याय मागायला ती चालला होता. अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्यापाशी चालला होता की खरं कसं आहे काय त्यांनी दाखवायला पाहिजे होतं, की सगळ्यांनी मिळून सांगायला पाहिजे होतं. दाखवा रे तिथं. रूलनुसार एकदा मॅच सोडली आणि निर्णय अंतिम झाला तर तो निर्णय कायम असतो. पण निर्णय देताना जर शिवराजनी जर आमच्याकडे मागणी केली आणि पंचाच्या विरुद्ध जर ऍप्लिकेशन केलं की मला पंचाचा निर्णय मान्य नाही, पंचाचा निर्णय चुकला आहे, त्यावेळेस शिवराजच्या ऍप्लिकेशननुसार आम्ही तो व्हिडिओ पाहू, आम्ही एक कमिटी त्याच्यावर स्थापन करू आणि त्याच्यात आम्हाला जर पंच दोषी आढळले तर त्यामध्ये पंचासुद्धा कारवाई महाराष्ट्र कुस्तीगीर संघ 100% करेल. मुद्दा तोच आहे ना, या नियमाची पळवाट शोधूनच तुम्ही निकाल बदलला असा थेट आरोप होतोय. नाही, हे पहा, 1986च्या वर्ल्ड कप मध्ये अर्जेंटिनाच्या दियोगो मॅराडोनाने नाही का जो आहे ना गोल मारला आणि वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळेस तो गोल हाताने झाला होता आणि त्याला नंतर हँड ऑफ द गॉड असं नाव दिलं गेलं. हे सगळ्यांना कळलं, व्हिडिओ रिप्लेमध्ये कळलं की तो गोल हाताने झालाय, पण त्यावेळेस त्यांचा वर्ल्ड कप काढून नाही घेतला गेला. तर मला असं वाटतं पंच हा माणूस आहे, देव नाहीये. पंचाकडनं व्हिडिओ रिप्ले मध्ये दिसतंय ते. व्हिडिओ रिप्ले मध्ये दिसतं नाही दिसतं, ज्यावेळेस शिवराज आपल्या ऍप्लिकेशन करेल आम्ही व्हिडिओ चेक करू आणि त्यावेळेस ज्यावेळेस कमिटी नेमेल त्यावेळेस आम्ही कमिटीचा निर्णय तुम्हाला सांगू की तो निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे. काही लपवलं जातं. हा लपवलं जाते ना, कुस्ती तिथं झाली नाही ना, चित झाली म्हणून तर लपवलं जातं ना. तुम्ही पोटावर जर पडला असेल माणूस, तुम्ही लगेच शिट्टी वाजून जर मोकळं होत असाल तर मग तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवलं असेल ना. मग तुम्ही कुस्तीचं बरकातच सगळ्या खेळांमध्ये सध्या रिप्ले दाखवला जातो अंतिम निकालात, कुठल्याही निकालात. मग कुस्तीत का दाखवलं जात नाही, कारण काय? हे काय कारण असं पोलिसाचं बळ दाखवायचं, मग त्या पैलवानावर बंदीचं बोजड टाकायचं, मग ही असली धंदे करायची. पंच मॅनेज होतात. हा मॅनेज म्हणजे आयोगाचं खाणंपिणं होतं. मग तुम्ही 1,000 रुपये कशाला घेतले? त्या इतर नागपूरवरून येणारे कशाला घेतले तुम्ही? 1,000 रुपये मुलांचे कशासाठी? का फी घेता का तुम्ही पैलवानांची? मी कालचा निकाल आहे तोच मुळात पक्षपाती म्हणजे तुम्ही ते पक्षपाती म्हणण्यासारखं नाही. मी त्या पैलवानाला नावच ठेवत नाही, पैलवान माझाच आहे. जरी त्याला मी तर अभिनंदनच केलं, त्याचं महाराष्ट्र केसरी झालं त्याचं अभिनंदनच आहे, त्याच्याबद्दल नाही. तुम्ही ही लावालावी करताना ही चूक आहे. ही पैलवानकी वाढणार नाही, ह्याच्यामध्ये लावालावी करण्याची गरज नाही. तुम्ही व्यवस्थित करा, व्यवस्थित कुस्ती वाढवा, कोणी बी व्हा, अध्यक्ष व्हा, सेक्रेटरी व्हा, काय व्हायचं ते व्हा, आम्हाला काही नाही. आम्ही पैलवानकी चालवते, आम्ही ती पैलवानकी चालवणार आणि पैलवानकी पुढं कशी न्यायची, या देशाला आणि महाराष्ट्राला कसं मेडल द्यायचं एवढंच आम्ही सांगू शकतो.